कृष्ण महाराज आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय, गो माता की जय, गंगा माता की जय, भारत माता की जय, वीणा स्वामी महाराज की जय, जय जय रघुवीर समर्थ। काय सांगू साजणी मनाची करणी, काय सांगू साजणी मनाची करणी, काय सांगू साजणी तळे नाठाई उनी पांगुळ तळे नाठाई उनी पांगुळ काय सांगू साजणी मनाची करणी, काय सांगू साजणी मनाची करणी, काय सांगू साजणी दशलक्ष्मी घराचार उडला साचार, दशलक्ष्मी घराचार उडला ते साचार, वृत्तीचा विचार कुंटोनी गेला, वृत्तीचा विचार कुंटोनी गेला, काय सांगू साधणी मनाची करणी, काय सांगू साधणी मनाची करणी, काय सांगू साधणी मन स्मरण नाम मन स्मरण नाम करते मन, देखणे पणाते भान मावळले, देखणे पणाते भान मावळले, काय सांगू सदणी मनाची करणी, काय सांगू साधणी मनाची करणी, काय सांगू साधणी भावना रहित वेणी पुरली ते भजनी, भावना रहित वेणी, भावना रहित वेणी वीणा स्वामी महाराज की जय। अभंग वीणा स्वामींचा आहे आणि आज माझं भाग्य थोडं अशासाठी आहे की वीणा स्वामींच्या मठामध्ये त्यांच्या अभंगावर कीर्तन करायची संधी आणि त्यांचे वंशज साथीला काय म्हणतात ना, दुग्ध शर्करा योग असा हा योग आहे। अभंग अगदी साधा सोपा आहे, म्हणजे वरवर पाहिला तर साधा सोपा आहे,
काय सांगू सजणी मनाची करणी. या मनाची करणी कुणाला सांगताच येत नाही, कारण ते अतिशय विचित्र आहे. केव्हा कुठे असेल सांगता येत नाही. पुढच्या चरणात त्याच्या पुढचं वाक्य ते असं लिहितात, हे मन कसं आहे, चळेना ठाई होनी पांगुळले. जे ज्या ठिकाणी ते चिकटतं अडकतं तिथून ते हलतच नाही, तिथे पांगळ होऊन जातं. पांगुळले असा शब्द त्यांनी वापरला. पांगळी असणारी व्यक्ती चालू शकते, बोलू शकते, वेळ लागेल थोडा, पण चालता येतं, बोलता येतं. पण चळेना हा जो शब्द आहे म्हणजे न ढळणं, न चळणं, न हलणं या संदर्भातला. मग जे चळत नाही ते अचपल म्हणायला पाहिजे होतं, नाही का? समर्थांच्या वाचन म्हणायचं असेल तर अचपल मन माझे नावरे आवरिता. पण पुढचा विचित्र आहे, नावरे आवरिता. मग अचपल म्हणजे काय? वीणा स्वामींच्या चरित्राबद्दल आपल्याला कितपत माहिती आहे मला काही कल्पना नाही. विशेषतः त्यांच्या वाङ्मयाचा अभ्यास करताना असं लक्षात आलं की ज्याला आपण षडदर्शन म्हणतो, आस्तिक दर्शन, सांख्य, योग, न्याय, वैशेषिक आणि पूर्वमीमांसा आणि उत्तर मीमांसा म्हणजे वेदांत, ज्याला अद्वैत वेदांत म्हणतात. या 6 शास्त्रांचा त्यांचा अतिशय सखोल असा अभ्यास असलाच पाहिजे असं त्यांच्या एकूण वाङ्मयावरून आढळतं. आता आमच्या त्या काळातल्या स्त्रिया शिकत नव्हत्या, घराबाहेर पडत नव्हत्या असा आरोप तुमच्या आमच्यावर केला. तो ते आपल्याला वर्षानुवर्ष शिकवलं गेलं, स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतरही. आतापर्यंत त्यांची जी प्रसिद्ध चरित्र आहेत वीणा स्वामींची, माझ्या संपर्कात आलेली, माझ्या वाचनात आलेली, त्याच्यामध्ये वीणा स्वामी एकनाथी भागवत वाचत असत एवढाच उल्लेख आहे. पण या स्वामींनी, वीणा स्वामींनी 7 रामायणं लिहिलेली आहेत. आणि रामायण काय भागवतात नाही आहे नाथांच्या, म्हणजे रामायणाचा अभ्यास त्यांचा नक्की आहे. अन्यही काव्य त्यांनी लिहिले. या सगळ्या काव्यांचा मागोवा घेतला त्या फक्त एकनाथी भागवत वाचत होत्या हे म्हणणं चुकीचं आहे. एक एक अभंग ज्यावेळेला त्यांचा विचारात घेतो आपण त्यावेळेला असं लक्षात येतं की तत्वज्ञ असणाऱ्या माणसाला, म्हणजे दर्शनशास्त्रांचा अभ्यास करणाऱ्या माणसाला जे सिद्धांत तत्वज्ञानात येतात त्या सिद्धांतांना त्यांनी उल्लेख केलेला आहे. उदाहरणार्थ सिंधू लवण न्याय असेल, लड्डू सर्प न्याय असेल. आता तो विषय मी आपल्या समोर ठेवणार नाही, घाबरू नका, कारण दर्शनशास्त्रांचा विषय हा खूप विद्वत्तेचा विषय आहे आणि त्याच्यावर चर्चा करायला आपण त्या पातळीवर पोहोचल्याशिवाय, म्हणजे दर्शनशास्त्रांचा अभ्यास वाचन निदान केल्याशिवाय आपल्याला त्याचा अर्थ उलगडणार नाही. पण मन हा जो शब्द आहे, मन हा जो विचार आहे, भारतीय तत्वज्ञानाने मनाला जड स्वरूप मानलंय. पाश्चात्य तत्वज्ञांनी मनाचा विचार करताना ऍब्सोल्यूट माइंड असा करण्याचा प्रयत्न केला. मनाचे 2 भाग करण्याचा प्रयत्न केला, एक बाह्य मन आणि दुसरं अंतर्मन. या मनावर बऱ्याच जणांनी बरेच विचार मांडले. समर्थांनी 205 श्लोक मनाशी निगडीत लिहिलेले आहेत. त्या सगळ्या तत्वज्ञांचं, विद्वानांचं सार या एका श्लोकात आहे. आता त्या कोणत्याही लोकांचं तत्वज्ञान न वाचता त्यांनी हे लिहिलं असं म्हणायचं असेल तर माझं काही म्हणणं नाही. पण ज्या स्त्रीने हे संदर्भ दिलेले आहेत ते संदर्भ योगशास्त्राशी सुद्धा निगडीत आहेत, सांख्यशास्त्राशी म्हणजे सांख्य दर्शनाशी निगडीत आहेत, वेदांताशी निगडीत आहेत. हे मला आपल्याला सांगायचं आहे. वेळेची मर्यादा सांगून म्हणून मी सुरुवातीला तुम्हाला म्हटलंय की बेल वाजवा म्हणजे मी जागेवर येईल. पांगुळले हा जो शब्द आहे पहिल्या चरणातून, या पांगुळले शब्दामध्ये ते चळत नाही म्हणजे जागा सोडत नाही, पण पांगुळलेलं आहे. मग या ठिकाणी सांख्य दर्शनातला अंधपंगू न्याय माझ्या समोर येतो. आपण म्हणाल कदाचित ओघून जाणून आणलाय. काय अंधपंगू न्याय?
प्रकृती पुरुषाशी निगडीत असणारा हा विषय आहे. त्यातला जो पुरुष आहे ज्याला आत्मरूप असं आपण म्हटलंय तो पांगळा आहे. तो स्वतः चालत नाही, पण प्रकृती ती आंधळी आहे. ती त्याला खांद्यावर घेते आणि फिरवते. असा मूळ सिद्धांत आहे. अंध पंगू न्याय असं त्याचं वर्णन नाही, बोलत जाणार नाही. ते मन आहे, ते मन तुमच्या आमच्या शरीराचा ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला उपनिषदांनी काही सिद्धांत मांडले. विशेषतः बृहदारण्यक आपण जर वाचलं असेल तर त्याच्यामध्ये जी इंद्रिय आहेत ज्यांना आपण इंद्रिय मानतो, कर्मेंद्रिय असतील, ज्ञानेंद्रिय असतील वगैरे, या इंद्रियांच्या मागे मन असावं लागतं. ते जर मन नसेल तर ते इंद्रिय देखील पांगुळलेलं असतं, शांत झालेलं असतं. ते स्वतःहून ते इंद्रिय काम करत नाही. मनाच्या मागे प्राण असावा लागतो. ज्यांना पंचप्राण असं आपण म्हटलंय ते पंचप्राण वेगळे. प्रत्येक इंद्रियाच्या मागे मन आहे, त्या मनाच्या मागे प्राणशक्ती आहे. त्या त्या ठिकाणची देवता वेगवेगळे. या सगळ्यांचं संचलन त्या मनाशी निगडीत आहे. तेच पांगळं झाल्यावर काय घडलं? प्राणशक्ती तिथे आहे, पण त्या प्राणशक्तीचा वापर नसल्यामुळे ते चळत नाही, हलत नाही जाग्यावर, एका ठिकाणी स्थिर आहे. हे सगळं करत असताना मन स्थिर करणं हा जो विचार त्याच्यामध्ये आहे. धारणा म्हणा, ध्यान म्हणा, आणि मग समाधी अवस्था म्हणा. ती धारणा मनाची करायची असेल तर मन एकाच जागी स्थिर असावं लागतं. मनाचा विचार मांडता मांडता गोपाल भट्टांनी विचार मांडल्यानंतर अर्जुनाने सांगितलं की महाराज आपण म्हणताय ते सगळं बरोबर आहे, पण चंचलम ही मनः कृष्ण प्रमाथी बलभद्र. हे भगवंता, हे मन कसं आहे? चंचलम ही मनः कृष्ण, अतिशय चंचल असं आहे. आणि नुसतं चंचल नाही, ते अपराधी, प्रमाथी, ज्याला धरून राहतं त्याला घट्ट चिकटून राहतं, तिथं बाजूला होत नाही. जसा गोळाला मुंगळा चिकटला की त्याला ओढून काढला तुटतो, पण तो ती जागा सोडत नाही. तसं या मनाची अवस्था आहे. ज्या विषयाच्या मागे मन धावतं त्या विषयाला ते एकदा चिकटलं की ते त्याला सोडत नाही. म्हणून उपनिषदकार असं म्हणतात, मन एव मनुष्याणां कारणं बद्धमोक्षयोः बद्धाय विषयासक्तं मुक्तैः निर्विषयं स्मृतं. वेणा स्वामी महाराज की जय. ते बद्ध आहे तोपर्यंत ते धावतं, विषयांच्या मागे धावणार आहे. या संदर्भात तत्वज्ञानाच्या प्रांतात आणखी एक उदाहरण दिलं जातं. थोडं गमतीशीर उदाहरण आहे. एखाद्या खुंटाला कोंबडीचा पाय बांधून ठेवला आणि समोर दाणे टाकले. ती कोंबडी ते दाणे टिकण्याच्या मागे धावत असते, कारण तिला त्या दाण्यांचा आस्वाद घ्यायचा असतो. आपलं मन देखील त्या कोंबडीप्रमाणे ते दाणे, विषयरूपी दाणे, त्यांच्या मागे धावत असतं. पण त्या मनाचा पाय जर खुंटाला बांधून ठेवला असेल तर काय होईल? पाय मागे खेचला गेल्यावर वेदना निर्माण होती आणि मग त्या वासनेपासून मन मागे येतं, म्हणजे ती कोंबडी मागे येते. बरेच दाणे टिपता टिपता त्या कोंबडीच्या असं लक्षात येतं की आपण दाणे टिपण्यापेक्षा खुंटावर बसलो तर पायाला वेदना होत नाही. कदाचित पोट भरल्यामुळे होत नसेल, म्हणजे तिथे येऊन बसत होते, पण ती तिथे येऊन बसते आणि मग ती पांगळी होते. पांगळी होते याचा अर्थ ती कुठेही हालत नाही, कारण ती शांत झालेली असते. तसं विषयांच्या मागे धावणारं जे मन आहे, दाणे टिपता टिपता त्या मनाला जर त्या खुंट्याला बांधून ठेवलं कुठल्या आत्मस्वरूपाच्या, तर ते मन पुन्हा पुन्हा खेचलं जाईल, मागे खेचलं जाईल. आणि मग नको नको मना गुंतू मायाजाळी, हे मना मायाजाळात गुंतू नकोस, कारण काय? काळ आला जवळी ग्रास आहे. त्या मनाला पुन्हा पुन्हा मागे खेचलं गेलं तर कधीतरी त्याला असं वाटेल की आपण या खुंटावर, म्हणजे आत्मस्वरूपाशी एकरूप आहोत, आणि मग ते शांत होईल. त्या मनाची करणी, त्याची अवस्था अशी झालेली आहे वेणा स्वामींच्या संदर्भात.
पांगुळले याचा अर्थ त्या ठिकाणी येऊन ते स्थिर झाले, चळे ना, ठाई येऊन चळे ना, म्हणजे जे ठिकाण मी असं धरलेलं आहे, ज्या विषयाला मी एकरूप केलेलं आहे, त्याला पकडलेलं आहे, म्हणजे रामरायाचं चिंतन मी सतत करते, त्याच्याशी माझं मन आता स्थिर झालेलं आहे. आणखी एक दृष्टांत तत्वज्ञानाच्या प्रांतातला आपल्याला, जुन्या व्यक्तींना भोवरा हा खेळ माहिती असेल, नवीन तरुण मुलांना माहिती असेल असं नाही, गावात माहिती असेल. आता शहरातल्या मुलांना भोवरा वगैरे काही फारसं माहिती नसतं. तो भोवरा ज्या वेळेला आपण फिरवतो, अतिशय वेगात असताना तो भोवरा स्थिर झालेला वाटतो, प्रत्यक्षात तो स्थिर नाही. पण ती जी अवस्था आहे अत्यंत स्थिर स्वरूपाची झालेली, वेगवान असल्यामुळे मनाची गती प्रचंड आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्या मनाच्या गतीपेक्षा जास्त गती फक्त एकाचीच होती, मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये वज्रांगबली हनुमान की. तर मनाच्या पेक्षा अधिक गतिमान मारुतीराय होते, पण त्यांना विशिष्ट दिशेने गतिमान करायचं असेल तर त्याला एका जागेवर थांबवावं. द्रोणागिरी पर्वत आणायला मारुतीराय कधी गेले, चरित्र आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, फक्त संदर्भ देतोय. वाटेमध्ये कालनेमीने रामनामाचं स्मरण करून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला. मगर रूपाने त्यांना पकडण्यासाठी आलेल्या अप्सरेचा ज्यावेळेला उद्धार झाला, तिने सांगितलं हा राक्षस आहे, तुम्हाला अडवतोय, कारण तुम्ही सकाळी लवकर जाऊ नये तिथे म्हणून, लक्ष्मणाचा मृत्यू व्हावा म्हणून. म्हणजे तिथे सुद्धा मारुतीरायांच्या मध्ये सुद्धा मनामध्ये रामरायाचं सुद्धा मोहात पडणं झालं त्या नामामध्ये, आणि परिणाम त्याला भयंकर झाला असता. म्हणून त्यावेळेला सुद्धा जाग करावं लागतं. ते जाग करण्याचं काम करायचं असेल तर मनाला सातत्याने एकच स्मरण ठेवावं लागतं, आणि ते म्हणजे भगवंत. त्याच भगवंताच्या नामामुळे ते अडकले होते मारुतीराय. तिथे पांगुळल्यासारखे झाले, थांबले, काही काळ स्नान करण्यासाठी गेले का, तर ते महान ऋषी आहेत, ते आपल्याला काहीतरी आता उपदेश करणार आहेत म्हणून. मोह विविध प्रकारचा आहे, त्या कुठल्याही मोहात गुंतून पडायचं नाहीये. अशी अवस्था करायची असेल तर शेवटच्या चरणात वीणास्वामी ते म्हणतात, भावना रहित किंवा भावना विरहित वेळी. कुठल्याही प्रकारची भावना ज्या वेळेला मनात शिल्लक राहते त्यावेळेला त्या प्रकारचा विषय आपल्या समोर येतो, आणि मग त्या विषयात गुंतून पडतो आपण. त्या विषयात गुंतून पडल्यानंतर अभिमान निर्माण होतो, गर्व निर्माण होतो, आणि मग मूळ विषयापासून आपण दूर. मन है ओढा गुरु, मन है ओढा गुरु, परधन पर कामिनी कडे धावे. मन है ओढा गुरु, परधन पर कामिनी कडे धावे. यास्तव विवेक पाशे, यास्तव विवेक पाशे, कंठी वैराग्य काठ बांधावे. राम राम हरे हरे, राम 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 हरे हरे. राजाधिराज तेव्हा त्या विषयांकडे धावणाऱ्या मनाला एका ठिकाणी स्थिर करणं हे आवश्यक होतं. ती अवस्था वीणास्वामींची प्राप्त झाली, म्हणून त्या म्हणतायत, काय सांगू साजणी मनाची कर, माझं मन आता पांगुळलंय. पुढच्या कडव्यामध्ये ते आणखीन काही महत्वाचा विचार म्हणतात. दशलक्षी घराचा आहे, इथे दशलक्षी संख्यात्मक विषय नाहीये. लक्ष ठेवणं, दश म्हणजे दशेंद्रियांवर. या घरात असणारी ही जी 10 इंद्रिय आहे
पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय त्यांच्याकडे लक्ष ठेवल्यानंतर त्यांच्या घरातल्या म्हणजे या देहरूपी घरातल्या आहेत त्यांच्या आचरणाकडे लक्षात दिल्यानंतर काय लक्षात आलं? बिघडला साचा. या इंद्रियांनी जे काम करणं अपेक्षित आहे ते काम करायचं टाकून ते नको ते काम करतायत. म्हणजे काम सोपं होतं, प्रत्यक्षात त्या कामाकडे जायला वेळच मिळाला नाही, बाकीचीच कामं करत बसतो. मला तुमचं उदाहरण आता दिली, काम द्रोणागिरी पर्वतावरनं संजीवनी आणायचं होतं पण नको तिथे घुसले. मग ती इंद्रिय जी आमची इंद्रिय आहे ती इंद्रिय 10 इंद्रिय आमच्या लक्षाकडे आहेत का? लक्ष शुद्ध कसा लिहायचं आपण ठरवा. क्ष लागेल लावायचा किंवा नाही ते मला काही मराठी येत नाही, बस आपण ठरवा घ्या. हा मराठी भाषा. बरं आमच्या माजी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं कधीतरी एकदा ते रस्वदीर्घ वगैरे काला वेलांटी वगैरे सगळं काढून टाकावं, काही गरज नाही. तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राजा बोले दळाले असं म्हणतात. ते योग्य आहे का योग्य हा वेगळा. तर त्या लक्ष म्हणजे आपल्या लक्षाकडे ते लक्ष वळून मन आहे का? उदाहरणार्थ श्रवणवंती करायची असेल तर कानावर शब्द पडले म्हणजे श्रवण भक्ती झाली का? माऊली काय म्हणाली हो? परिते मनाचे कानानी ऐकावे, बोल बुद्धीच्या डोळा देखावे, हे साठो वाटी घ्यावे चित्ताची ज्ञानेश्वर महाराज की. मनाचे कानानी ऐकावे. मगाशी आपल्याला सांगितलं की इंद्रियांच्या मागे मन, मनाच्या मागे प्राण, तरच त्या गोष्टीचं काय असेल, पाहणं असेल, जे दर्शन असेल, श्रवण असेल, बोलणं असेल, हे सगळं त्यावेळेला शक्य आहे ज्यावेळेला या सगळ्यांचा एकत्रित मिलाप झालेला असतो, ते एकरूप झालेले असतात, तद्रूप झालेले असतात. त्यावेळेला यातला एक जरी भाग बाजूला झाला तरी काही समजत नाही. अलीकडच्या मुलांकडे पहा, तुम्ही त्यांच्याशी काही बोलण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या हातात जर ते विकतचं दुखणं असेल, तुम्ही काही बोलावं तिकडे, त्यांना खायला प्यायला दिलं, भूक लागलेली आहे म्हणून, तरी तिकडे न बघता ते काय करतात कोणाच माहिती, काय पाहतात, पण तिथे मन गुंतलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्या लक्ष्यावर त्यांचं लक्ष बरोबर आहे, भगवंताकडे नाही, पण ते लक्ष त्यातून काय मिळणार आहे याचा विचार त्यांनी केलेला नाहीये. प्रत्येक हालचालीच्या मागे काहीतरी हेतू असला पाहिजे, निश्चित कारण असलं पाहिजे. कार्यकारण हे कर्तृत्व, हेतू प्रकृती उच्चते. मला काय करायचंय, समजा मी मोबाईल बघतोय, मान्य आहे, पण या मोबाईल मध्ये मी जे बघतोय त्याचा उपयोग मला कुठे करायचा याचा विचार तरी त्या मुलांनी केलेला असतो का? मोबाईल हातातून काढून घेणं कदाचित आम्हाला शक्य होणार नाही, पण याचा वापर तू कशासाठी करणार आहेस असं म्हणतं तर मी पाहायला गेलो नाही. जॉर्ज वॉशिंग्टनला, अमेरिकेचे माजी अध्यक्ष, त्याच्या वडिलांनी सोन्याची कुऱ्हाड दिली. आता सोन्याची कुऱ्हाड मिळाली, आता कशासाठी काय माहित नाही. मग त्यांनी काय केलं, घराच्या बाजूला जी काही गुलाबाच्या फुलांची रोपं होती त्यांनी त्याच्यावरती कुऱ्हाड चालवली आणि सगळी रोपं तोडून टाकली. आमचे हे सगळे आधुनिक जॉर्ज वॉशिंग्टन हातात ज्यावेळेला मोबाईल घेतात त्यावेळेला स्वतःचं जीवन अशा प्रकारे उद्ध्वस्त करतात. म्हणून हा सगळा जो आचार आहे आमचा, कस्त्वं कोहम कुता यातः कामे जननी कोमे ताता, आम्ही सगळं विसरून गेलो. आमची संस्कृती काय, आमचा धर्म काय, आमचा देश कोणता. मला खात्री आहे शाळेमध्ये भूगोल शिकणाऱ्या मुलाला आपण विचारा, भारत किती लांबी रुंदीचा आहे, भूगोल शिकलेला असतो. कीर्तनकारांना विचारून बघा त्याची लांबी रुंदी, कथेकरी बुवांना विचारून बघा लांबी रुंदी. लांबी रुंदी संस्कृती हा नंतरचा विषय आहे. मी जाणीवपूर्वक हे शब्द वापरलेत, कीर्तनकार, कथाकार यांना विचारून बघा.
भूगोलात कुठेतरी सांगितलेलं आहे उत्तर अक्षांश 8 ते 37 उत्तर अक्षांश हा देश असा पसरलेला आहे आणि रेखांश मी नाही सांगणार, आपण बघा. कारण एक काळ असा होता की जागतिक प्रमाण वेळ आमच्या देशातल्या उज्जैन नावाच्या शहरावरून जाणाऱ्या रेखांशप्रमाणे करत होती. जगाचं गणित हे आमच्या उज्जैनी शहरावरून जाणाऱ्या रेखावृत्तावरची जी वेळ असेल त्या वेळेनुसार चालत होतं. आज आम्हाला उज्जैनी हे रेखावृत्त तिथे होतं त्याच्याप्रमाणे प्रमाण वेळ होती हे माहितीच नाही. कदाचित उज्जैन नावाचं शहर माहिती असेल कीर्तनकारांना कथेकारी बोलत, कारण महाकालेश्वर तिथे म्हणून उज्जैन या महाकाल या पलीकडे काही नाही हो. त्या स्थानाचं भौगोलिक महत्व आम्ही विसरूनच गेलो. म्हणून आम्ही ग्रीनिचची वेळ जी आहे, ग्रीनविच का ग्रीनिच ते चुकले तिथली प्रमाण वेळ आम्ही ठरवतो आणि त्याप्रमाणे आमच्या देशातल्या देवादिकांचे जन्म साजरे करतो. योग्य आहे का योग्य आपण बरोबर आहे ना. आमची संस्कृती, आमचा धर्म, आमच्या धर्मामध्ये 12/39 भगवान रामांचा जर जन्म झाला असेल दुपारी तर तो आमच्या प्रमाण वेळेप्रमाणे झाला होता ना. मग ग्रीनिचची प्रमाण वेळ आणि भारतीय प्रमाण वेळ याच्यातलं अंतर आम्ही कधी विचारात घेणार होतो नाही आणि त्याप्रमाणे जन्म लावणार होतो नाही. मी कीर्तनकार म्हणून कीर्तन कोणाकडेही शिकलो नाही, त्यामुळे माझ्या कीर्तनात अनेक गोष्टी याचा आणि माझा फारसा संबंध नाही. तुम्हाला अनुभव येत असेल, कधी इकडे गोंधळ असतो कधी इकडे गोंधळ असतो, त्याला इलाज नाही. कारण हे माझ्या दृष्टीने महत्व आहे, पण माझ्या दृष्टीने विषय जास्त महत्वाचा आहे. मग आमचा मारुतीरायांचा जन्म पहाटे सूर्योदयाच्या वेळेला झाला एवढं आम्हाला माहिती आहे. पण आमच्या देशातला सूर्योदय किती वाजता होतो? आमचा सकाळी 8 वाजता 9 वाजता होतो. आपला घरी होता. मग मला सुरुवातीला एका गृहस्थाने सांगितलं, सर घड्याळ कशा बघताय? आम्ही काय करतो माहितीये का, दुसरे कीर्तनकार येतात त्यावेळेला, मी ज्यावेळेला कीर्तन करत नव्हतो, मला असंच बोलवून आलं त्यावेळेला गेलो. म्हणाले आम्ही माणसाला बाहेर उभं करतो, तिकडे तांबडं फुटलं की इकडे बरोबर बस, बाकी मला काही कळत नाही. म्हटलं हरकत नाही, तांबडं फुटलं म्हणजे काय एवढं तरी कळू देत ना. हो, नाही तर तांबडं फुटणं म्हणजे काय, झुंजू होणं म्हणजे काय हेच माहित नाही हो. सांगायचा मुद्दा असा आहे की जे मन आहे ते मन त्या विषयाकडे नेत असताना आमची संस्कृती काय ते आम्ही आचार आमचा बिघडलाय, आमचा विचार बिघडलाय. बिघडाला साचार वृत्तीचा विचार खुंटून गेला. पातंजल योगशास्त्रामध्ये ते दुसरं सूत्र आहे. पहिलं सूत्र आहे ते अथ योग काय योगशास्त्रम असं म्हणून आहे, मी सांगतोय. दुसऱ्या सूत्रामध्ये योग चित्तवृत्ती निरोध म्हणून योगाची व्याख्या केली. चित्तवृत्तींचा निरोध करणं, त्यांना आवरून धरणं म्हणजे इथे आवरण्याचा विषयच नाहीये. ती दोरी बांधलेली आहे ज्या कोंबडीच्या पायाला, ती दोरी खेचतीये, त्यामुळे पुढे पुढे सरकणारी कोंबडी तिला आवरलं जात आहे, ओढलं जात आहे, निरोध केला जातोय तिच्या जाण्याला. इथे आवरण्याचा प्रश्नच नाही, कारण ते ठाईचं बैसल आहे. त्या आपणच येऊन बसलाय, आवरायची गरजच नाही त्याला. सावरा नको, आवरा नको, ओढा नको, खेचायला नको, काही करायला नको. मग ते स्थानावर येऊन बसलेलं आहे, कारण त्याच्याकडे वृत्तीच राहिली नाही. मनाची वृत्ती ज्या वेळेला नाहीशी होते, म्हणजे मन वाचण्यापासून ज्या वेळेला दूर जातो त्यावेळेला निर्विषय अशा स्वरूपाचं होतं. ते एका जागी स्थिर होतं. आणि असं एका जागी स्थिर झालेलं मन वेणास्वामी सांगतायत माझ्या मनाची करणे काय सांगू तुला. मी वेणास्वामींना योगशास्त्राच्या नुसत्या जाणकार मानत नाही, योगी होत्या असं मी मानतो. समर्थांच्या शिष्यांमध्ये योगीराज कल्याण सगळ्यांना माहिती आहे. कदाचित योगभाष्य लिहिणारे किंवा योगावर टीका करणारे, योगाचा संदर्भ सांगणारे, हठयोगाचा प्रामुख्याने दिनकर स्वामी कदाचित आपल्याला माहिती असतील. पण वेणास्वामी देखील योगी होत्या, म्हणजे योगिनी होत्या, हे या अशा अभंगांवरून लक्षात. सुदैवानी बुवानी माझ्यावर काही जबाबदारी टाकली. उद्या वेणास्वामींच्या चरित्राचं प्रकाशन आहे.
पण वाङ्मयाचं लिखाण करताना माझ्यासमोर जे प्रश्न निर्माण झाले, पुढच्या वर्षी नक्की ते पुस्तक आपल्या हातात पडेल. आश्वासन द्यायला माझं काय जात आहे? मोठी मोठी आश्वासन लोक देतात, मी तर छोटं आश्वासन दिलं, पुस्तक तयार करेन. योगिनी कशा होत्या ते या एका अभंगावर कळेल. वृत्तीच नाहीशी झालेली, वृत्तीचा विचार खुंटोनी गेला. खुंटणं लक्षात घ्या म्हणजे काढून टाकणं. झाडाची पानं खुंटलेत म्हणजे झाडापासून विलग केले, तसं मनाला विषयापासून दूर केलेलं आहे, खुंटून टाकलेलं आहे. त्यामुळे मनाचा आणि विषयाचा पुन्हा संबंध येणार नाही. ज्याप्रमाणे खाली पडलेलं पान पुन्हा झाडाला चिकटवता येत नाही, एकदा पडलं की पडलं. तसं त्या मनापासून तो विषय गळून पडलेला आहे. बाभगोरकरांच्या भाषेत सांगायचं असेल तर जीवन त्यांना कळले होत, मधुर फळापरी पक्वपणाने सहजपणाने गळले हो. रुद्राक्ष झाडावरून गळून पडतो खरं असेल तर, तसं सहजगत्या गळून पडलेले सगळे विषय, या सगळ्या वृत्ती ज्याला षड्विकार असं आपण म्हणतो, या सहजपणाने गळून पडलेले आहेत. सहजपणाने गळलं, कळलंच नाही कुठलं काय घडलं ते. अशा प्रकारचा विचार या दुसऱ्या करणामध्ये किंवा कडव्यामध्ये. तिसरं कडवं त्याही पेक्षा महत्त्वाचं. प्रथम मनाची अवस्था सांगितली, पांगुळलंय म्हणून, पण नुसतं पांगुळलेलं नाही. झोपेची पेंग घेणारा माणूस तसा पांगुळलेलाच असतो, पण विषयांपासून दूर झालेला नसतो. विषय त्याच्याबरोबर असतात. इथे मन पांगुळलेलं आहे म्हणजे अर्धवट झोपेत नाही, ग्लानीत नाहीये, विषयांपासून पूर्णपणे अलिप्त झालेलं आहे, दूर झालेलं आहे. त्यामुळे वृत्तीच नाहीशी झाली. अवस्था कशी झाली? तुकाराम महाराज म्हणतात, आता कोठे धावे मन तुझे करण देखिलिया, तुझे करण देखिलिया. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन तुझे करण देखिलिया, तुझे करण तुझे चरण देखिलिया.
जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. तेव्हा एकदा ते तिथे चिकटलं की त्याला कुठल्याही प्रकारचं अस्तित्व राहत नाही. जोपर्यंत वृत्ती खुंटत नाही, म्हणजे योगावस्था प्राप्त होत नाही, तोपर्यंत औदासीन्य येत नाही, उदासीन वृत्ती राहत नाही. समर्थांच्या एका श्लोकामध्ये उदासीन हा काळ कोठे न कंठे असं ते म्हणतात. समर्थांच्या वाङ्मयाचा विषय थोडा वेगळा आहे, पण वीणास्वामी समर्थांशी इतक्या एकरूप झालेले आहेत की त्यातला एक एक शब्द त्यांच्या वेगवेगळ्या अभंगामध्ये त्या मांडतात आणि आपल्या समोर त्यांचं ज्ञान सहजपणे सांगून ठेवतात. भावना रहित वीणी असं ज्यावेळेस स्वतःला त्या म्हणतात, त्यावेळेला सर्व प्रकारच्या द्वंद्वांच्या पलीकडे त्या गेलेल्या आहेत. शीतोष्ण समदुःखेषु तथा मानापमानयोः असं गीता म्हणते. म्हणजे शीत उष्ण, जनक राजाचं वर्णन केलंय विदेही जनकाचं. तो विदेही अवस्थेला पोचलेला आहे म्हणून त्याला विदेही जनक असं म्हणतात. विदेही अवस्थेला पोचला त्याचं कारण कोणत्याही प्रकारची भावना त्याच्या मनात शिल्लक नाही. नेमक्या त्या अवस्थेला वीणास्वामी पोचले असं त्या त्यांच्या अभंगातून सांगताय. चरित्राचा अभ्यास करताना असं लक्षात आलं की आमच्याकडच्या स्त्रिया सुद्धा त्या काय शिकलेल्या होत्या, कुठे शिकत होत्या, घरात त्यांच्या वातावरण कसं होतं याच्याबद्दल भरपूर चर्चा, नको इतकी चर्चा आमच्या देशातल्या नको त्या स्त्रियांनी पण केलेली. माझ्याकडे अशी बरीच उदाहरणं आहेत की एक एक स्त्रीचं चरित्र जर आम्ही असं या दृष्टीने अनुभवलं, अभ्यासलं, नुसतं अभ्यासायचं नाही, अनुभवलं तर आमच्या असं लक्षात येईल जगातले प्लुटो सारखे असतील, अरिस्टॉटल सारखे असतील, हे जे स्वतःला तत्वज्ञ म्हणतात, हे त्यांच्या पासंगाला पूर्ण नाही तितकं तत्वज्ञान यांनी स्वतः आत्मसात केले. भावना रहित अवस्थेला जाणं ही सामान्य गोष्ट नाहीये. आमच्याकडे स्वतःला साधू बनवणारे अनेक संधी साधू आहेत. त्यांच्या जाहिराती, त्यांच्या पेपर मधल्या बातम्या, त्यांचं प्रत्यक्ष आचरण आपल्या कानावर येतच असेल. अनेक संत अलीकडच्या काळात, जुन्या काळाबद्दल बोलत नाही, कारण संत कोणाला म्हणावं, महंत कोणाला म्हणावं हाही मोठा प्रश्न आहे. समर्थांनी दासबोधामध्ये निष्फळ लक्षणं सांगितलेली आहेत. मला आठवते शिबिरामध्ये कोणाने हा विषय मांडायला सांगितला होता, निष्फळ लक्षणं काय. निष्फळते तृणाम जगात म्हणणं सोपं आहे हो, पण निष्फळता म्हणजे नेमकं काय. कोणत्याही प्रकारची भावनाच मनात निर्माण होता कामा नये. समर्थांच्या मनात सुद्धा एकदा अशी भावना निर्माण झाली होती असं त्यांचं चरित्र सांगतं. अर्थात त्यांनी त्याच्यावर विजय मिळवला त्या बाबतीत नाही. कोणाकडे तरी जेवायला गेले असताना खीर खाल्ली, आवडली म्हणून पुन्हा मागितली आणि मग उलटी होईपर्यंत, वनन होईपर्यंत खात राहिले आणि मग ते वनन केलेलं सुद्धा का, तर जिभेला अशा प्रकारची वासना निर्माण होत्या. वीणास्वामींच्या चरित्रात असा एकही प्रसंग माझ्या वचनात नाही की त्यांच्या वृत्ती अशा प्रकारे कुठे मागे धावलेले आहेत. एकच फक्त ध्यास होता रामरायाचा, ध्यास होता सद्गुरूंचा, बाकी काही. भावना रहित वेळ. त्याच्या आधीच एक कडवं मुद्दाम वगळलं होतं. वगळलं होतं अशासाठी की भावना रहित होण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्या लागतात त्या त्या कडव्यात सांगितल्या. भ्रम ना स्मरण. माणसाला भ्रम होतात विविध प्रकारचे.
मीच मोठा आहे, माझ्यासारखा कोणी नाही असे म्हणून सध्या सगळ्यांना चालू आहे. ते अर्धा तास आहे चरित्र सांगायला. म्हणजे मला वेळ दिली तेवढी, आपली काय वेळ मला माहित नाही. मी कोणीतरी आहे अशा भ्रमात सगळेच वावरते. मी असं करेन, मी तसं करेन. सध्या काय लोकशाहीचं ऊसच चालू आहे. त्यामुळे या ऊसामध्ये कोण कुठल्या पातळीवर काय बोलत असेल न सांगणं चालू. इथे भ्रम नाहीये मी अमुक आहे म्हणून, स्मरणही नाहीये मी कोण आहे याचं. कारण देहाचं स्मरण असणं म्हणजे विदेही अवस्थेपासून दूर जाणं आहे. कारण ती सुद्धा वृत्ती आहे मनाची. हा देह माझा आहे असं म्हणणं, अशा प्रकारचं स्मरण देहाचं असणं म्हणजे स्खलन आहे, परमेश्वराचं दर्शन नाही. देहत्रयातीत हा म्हणावा लागतो. कालत्रयातीत हा नंतरचा विषय, आधी देहत्रयातीत, शक्तित्रयात्मक. या सगळ्या अवस्थेमध्ये देहातीत अवस्था व्हायची असेल तर भ्रम असता कामा नये, देहाचं स्मरण असता कामा नये, नवे अन्य कोणत्याही गोष्टींचं स्मरण असता कामा नये. ना अहं करते, मी करता आहे हा भाव असताच कामा नये. म्हणजे राम करता म्हणविसी तेने सुखी पाविसी आहे म्हणणं बरोबर आहे. पण म्हणजे मी रामाला करता म्हणतोय, मी रामाला करता म्हणतोय, याच्यामध्ये मी अहंकार शिल्लक आहे का? त्या मीच सुद्धा जर व्हायचं असेल तर ना अहं करते पण ही अवस्था प्राप्त होईल. ते झाल्याशिवाय देखणेपणाचे भान मावळले ही अवस्था होते. लोकांनी माझ्याकडे बघावं, लोकांनी मला काहीतरी म्हणावं, ही भावनाच शिल्लक राहतं का नाही. 3 प्रकारच्या इच्छा आहेत, वित्तेषणा, दारेषणा आणि लोकेषणा. सध्या वित्तेषणा आणि दारेषणा भरपूर मोठ्या झालेल्या आहेत. आणि लोकेषणा काय, लोक लगेच टीव्ही वाले, कॅमेरावाले येतात सगळे. साहेब जरा तुमची काय क्लिप द्या ना, काय म्हणतात कोण असेल, बाईट द्या. तर बाईट म्हणजे चावणं ना, मला आपलं इंग्रजी कसं येत नाही. बाईट म्हणजे काही चावायचं का त्यांना, का त्यांनी दिलेला विषय चावायचा आणि तो थोडक्यात कसं चावायचो मला तर काही कळत नाही. काय इंग्रजी असतं काही कळत नाही, कारण मी कधी इंग्रजी शाळेत गेलो नाही. आता इंग्रजी वाचणं आणि बोलणं हा किती वेगळा विषय आहे. काय ती 26 अक्षर ना, ABCDEFG. आम्ही आपलं लहानपणी एक गाणं म्हणत असतो, ABCDEFG. त्यातून निघाले गांधीजी, गांधीजींनी आणला साबू, त्यातून निघाले सुभाष बाबू, वगैरे वगैरे. त्याच्या पलीकडे आमचं काही इंग्रजीचं ज्ञान नाही. पण ते लोनली डॉग नावाची एक कविता मात्र आठवते, म्हणणार नाही. एका नाल्यावर एक लाकूड ठेवलेलं आहे. त्या नाल्यावरनं कुत्रा जातोय, तोंडात पावाचा तुकडा आहे. कारण आधी पावाशिवाय काही दुसरं दिसतच नाही. घरामध्ये सुद्धा संध्याकाळी जेवणाच्या ऐवजी पावभाजी करूया, सकाळी वडापाव खाऊया, नाहीतर मिसळ पाव घेऊया, वगैरे वगैरे. जो कधीही पावत नाही त्याला पाव म्हणतात. तरी आम्हाला सगळ्यांना हवा असतो का नाही? सगळे बघावं तिथे. तर माझ्यासारखा माणूस काय म्हणतो, तो जो कुत्रा जो वरनं चाललेला आहे त्याच्या तोंडात पावाचा तुकडा आहे, त्याने खाली पाहिलं त्याला पाण्यामध्ये दुसरा कुत्रा पावाचा तुकडा घेऊन जाताना दिसला. आणि मग काय हो, माझं आहे ते माझंच, पण तुझं आहे ते माझंच असं म्हणून त्यांनी आत उडी टाकली. परिणाम काय आपल्याला माहिती. या देहाचा वापर करत असताना, कोर्टामध्ये काम करताना असंख्य प्रश्न निर्माण होतात. सुदैवानी म्हणा, दुर्दैवानी म्हणा, त्याही क्षेत्रात थोडंसं काम करतोय. एक उदाहरण आत्ताच सांगतो, लेटेस्ट. आपण आता भगिनीने विचार करावा म्हणून सांगतो. पनवेल नावाचं शहर, नाव ऐकून माहिती आहे. जुनं पनवेल आणि नवीन पनवेल असे त्याचे 2 भाग. एक रस्त्याच्या डाव्या बाजूला, एक रस्त्याच्या उजव्या बाजूला. एक मुलगा आणि एक मुलगी, दोघांनाही पसंत पडले एकमेकांना.
दुर्दैवाने म्हणा सुदैवाने म्हणा तो सगळा संदर्भ माझ्या विद्यार्थ्याची निगडीत असल्यामुळे मला त्याचा विशेष अप्रूप वाटला. कारण दुःख करण्याची गरजच आहे ना. कालो वा कारणो राज्ञा राजा वा कालकारणम इति ते संशयो माभूत राजा कालस्य कारणम. बाकी सगळं या दोघांना मान्य आहे. पण मुलींनी काय म्हटलं, तुम्ही जुन्या पनवेलमध्ये राहता आणि मी नवीन पनवेलमध्ये राहते. जुन्या पनवेल मधला आपला जो ब्लॉक आहे तो आता रिनोव्हेशनला जाणार आहे. मग तुम्ही असं करा, ते सगळं तिथली इस्टेट विका आणि नवीन पनवेलला येऊन राहा. जुन्या पनवेलमध्ये कशा राहायचं, माझ्या शेजारी या राहिला. मुलगा म्हणाला माझं सगळं आयुष्य जुन्या पनवेलमध्ये गेलंय, माझे तिथे संबंध आहे, तर मी ते सोडून येणार नाही. आणि लग्न झालं नाही. कारण काय, जास्तीत जास्त चालत जायला अंतर 1 किलोमीटर. आम्हाला लग्न करायचं होतं, म्हणजे नेमकं काय करायचं होतं, आमची भावना आम्हाला काय शिकवते, काय सांगते, या सगळ्या प्रकारच्या भावनांच्या पलीकडे गेल्याशिवाय भावना रहित होता येत नाही. वीणा स्वामी भावना रहित झालेले. अहंकर्ता हा जो विषय, भगवद्गीता म्हणते प्रकृते क्रियमाणानी गुणे कर्माणी सर्वशा अहंकार विमूढात्मा कर्ताहमिति म्हणते. अहंकर्तास्मी असं ती म्हणते. तो कर्त्याचा विषय कर्तृत्वाचा नाहीसा झाला आणि मग त्या ठिकाणी भावना रहित झालेली वेळी असं म्हणते. वीणा स्वामी म्हणाल्या सहज समाधानी, समाधी नाही समाधानी. आमच्या आयुष्यात आम्हाला समाधान हा पदार्थ मिळत नाही. ज्या दिवशी आम्ही समाधानी होऊ त्या दिवशी सगळे प्रश्न सुटलेले असतील. आर्थिक दृष्ट्या आम्ही समाधानी नाही, सांसारिक दृष्ट्या आम्ही समाधानी नाही, सांपत्तिक दृष्ट्या समाधानी नाही, आम्हाला मिळालेला जन्म त्याच्या बाबतीत सुद्धा आम्ही समाधानी नाही, आम्हाला मिळालेलं पद एखादं त्याच्या बाबतीत समाधानी नाही. मग आम्ही जगतोय काय? वीणा स्वामी म्हणतात सहज समाधानी आठवे बीन. मागचं सगळं विसरून गेलेलं आहे. यादों की भारत नाहीये, यादे बुला रही नाहीये. ते सगळं गेलं तिकडचं तिकडे. आता माझ्या अवस्थेत काय आहे, कोणत्याही प्रकारची भावना माझ्या मनात शिल्लक नाही. या अवस्थेला वीणा स्वामी पोहोचले. म्हणून गुरुविद्यार्थ्या म्हणतात काय सांगू सजणी मनाची करोनी, काय सांगू पांगुळ
शेवटी सगळे मनातच खेळ नाही का? हे मन मोठं वाईट आहे. चांगलं आणि वाईट दोन्ही गोष्टी मनच घडवत. धर्माच्या मार्गावर चालणाऱ्या माणसाला नावं ठेवणारं मनच असतं, अधर्माला मोठं करणारं मनच असतं. पण आपल्याला मात्र आपलं मन बरोबर वागताय का चुकीचं वागताय हे कळतच नाही. कारण आपण काय शिकलो? मनात उत्तम समाज आहे, मनाला येईल तसं वागावं. कोणी कितीही चांगला असला तरी त्याच्यावर चिखल उडवणारी माणसं समाजात सगळीकडे. आणि संत म्हणताना तर या अशा प्रकारच्या निंदकांचं अनेक वेळा सहन करावं लागलेलं आहे. बोलणं म्हणा, आचरण म्हणा, काही किंबहुना विपरीत वागणं त्यांच्या दृष्टीने हे निंदेचं कारण आहे. विपरीत वागणं म्हणजे काय? आता आपण जर पाव खाल्ला नाही आणि एखाद्या समारंभात गेलात आणि तिथे मला पाव नको असं म्हणाला तर लोक काय म्हणतील? तुम्ही पाव नाही खात, पाव किती छान असतो वगैरे वगैरे. आणि मग तसं तुमचं जीवन, साधा पाव नाही तुम्ही खाऊ शकत, झाली ती गेलं सुरुवात. तुम्ही हॉटेलमध्ये गेलात आणि काटे चमचे घेऊन खाल्ले नाहीत तर काही बघायलाच नको, तुम्ही गावंढळ. या हातापेक्षा तो काटा आणि चमचा जास्त महत्वाचा आहे. कारण तुमच्या आमच्या जीवनात सगळीकडे काटेच पसरलेले आहेत आणि चमचे असं. पण एक मराठी काव्य आहे, वाटेवर काटे वेगीत चाललो, वाटेवर काटे वेगीत चाललो, वाटते फुला फुलात चाललो, फुला फुलात चाललो. जे संत महंत असतात ते या काट्यांकडे बघत नाही. असं म्हणतात की गजानन महाराजांना मधमाशा चावल्या, त्यांचे काटे त्यांच्या शरीरात होते. लोक हैराण, अहो त्या मधमाशा चावलेत तुम्हाला, त्यांचे काटे तुमच्या शरीरात गेले. तर ना त्यांना आनंद मिळाला ना, बिघडलं पुढे. आणि मग त्यांनी योगविद्येचा आधार घेऊन ते सगळे काटे बाहेर करून टाकले. हे बघा काटे. ही जी वृत्ती आहे मनाची, ती वृत्ती तुम्हाला जननिंदा सहन करायला शिकवते. पण जननिंदा सहन करायची असेल तर तुमची बैठक पक्की असावी लागते, मनाची धारणा पक्की असावी. तुकाराम महाराजांच्या वाटेमध्ये काटे पसरणारे मंबाजी आपल्याला सगळ्यांना माहिती येतो. त्यामुळे जीवनामध्ये लोकांनी आपल्याला त्रास देणं याचा आनंद आपण मानला पाहिजे. आपण रागवाल माझ्यावर कदाचित, ते तसं वागवतात आपल्याला म्हणून आपण या मार्गात आलो ना. कीर्तन करायला सुरुवात केल्यानंतर शेजारी पाजारी नवे कुटुंबियांनी सुद्धा कदाचित तुमची सगळ्यांची टिंगल केली असेल. लागलंय वेळ, काय तर म्हणे कीर्तन शिकायचंय, लागलंय वेळ, नाशिक पासून इथपर्यंत आले कीर्तन ऐकायला शिकण्यामध्ये वगैरे वगैरे. बरोबर आहे ना? ही जननिंदाच आहे ना, आपल्या कुटुंबियांनी केलेली, आजूबाजूच्या लोकांनी केलेली. ती सहन करायचं सामर्थ्य त्याच वेळेला येतं ज्यावेळेला आपण नामामध्ये गुंतून जातो. नामात रंगुनिया व्यवहारी सर्व भोग भोगावे, नामात रंगुनिया व्यवहारी सर्व भोग भोगावे. हाची सुबोध गुरूंचा, हाची सुबोध गुरूंचा, भोगा संगे कुठे न गुंतावे. राम राम हरे हरे,
मगाशी मी ज्या वेळेला रामा रामा सीतापती रामानं म्हटलं दुसरं काही म्हटलं त्यावेळेला काही जणांच्या चेहऱ्यावर आश्चर्य प्रकट झाले. वेगळंच असा एक भाव चेहऱ्यावर दिसला. म्हणून मुद्दाम आता म्हणतो सीतापती हा भाव वाचता आला पाहिजे आणि तो भाव आपल्याजवळ असला पाहिजे. प्रेमा असतो प्रथमावस्था भाव इत्युच्यते धैर्य. भगवंताच्या संदर्भात प्रेम त्याच वेळेला निर्माण होतो ज्या वेळेला मनामध्ये तसा भाव होतो. संत तुकडोजी महाराज म्हणाले, मनीने भाव न देवा मला पाव, देव आशाने पावायचं नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही. मनामध्ये भाव असला पाहिजे. हा भाव घेऊन ज्या वेळेला आपण एखाद्या गोष्टीच्या मागे लागतो, एखाद्या ध्येयाच्या प्राप्तीसाठी धडपडतो, त्यावेळेला जननिंदा आपल्याला काही करू शकत नाही. कोल्हापूरला समर्थांचं कीर्तन चालू आहे आणि त्या कीर्तनाला जाण्याची इच्छा आहे, पण मी विधवा आहे, मी सांगू कसं, असा विचार मनातल्या मनात असताना आईच्या मनात विचार आला की आपण त्या कीर्तनाला जाऊया. कोणीतरी रामदास गोसावी चापायचा आहे, भला माणूस आहे. कीर्तीने सांगितलं भला माणूस आहे, चांगला आहे, राष्ट्राबद्दल काहीतरी बोलत असतो, स्वातंत्र्याबद्दल बोलतो, वगैरे वगैरे, धर्माबद्दल बोलतो. आपण जाऊया कीर्तनाला. पण पतीची अनुमती नसेल तर कसं जायचं? जुना काळ आहे. हल्ली पतीची अनुमती घ्यायची नसते, सांगायचं असतं मी जाणार आहे, वाटलं तर ये नाही तर येऊ. अर्थात कीर्तनाला जाणारे सांगणारे फार थोडे लोक असतात. सिनेमाला जाणारे, नाटकाला जाणारे, आणखी कुठे टीव्हीवरच्या कार्यक्रमांमध्ये जाणारे बघायला कोण होत आहेत, महागायक वगैरे वगैरे सगळे, कारण तिथे निर्वायला मिळतं ना. येणं केलं प्रकारेण प्रसिद्धी पुरुष भवेत, ही अवस्था तिथे प्राप्त आहे. ते काय जाऊया त्या कीर्तनाला आपण जाऊया का म्हणून पत्नीने, म्हणजे वेणास्वामीच्या आईने पतीला विचारलं, गोपजीपंतांना विचारलं आणि जायचं ठरवलं. त्याप्रमाणे कीर्तनाला गेलेले मागे बसले. समर्थांनी पाहिलं ते समर्थ आहेत. त्यांनी त्यांच्या शिष्याला सांगितलं, ते मागे बसलेले तिघ जण आहेत, त्यातली तिची मुलगी आहे, ती मिरजची आहे, तिला इकडे बोलवलं. शिष्य गेले आणि सांगितलं, आपण मिरजवरून आवाज कधी येऊ, तुमचं नाव काय? माझं नाव उद्धव स्वामी. तुमचं नाव काय? वेणा म्हणून म्हणतात मला. तुम्हाला समर्थांनी पुढे बोलवलंय तुमच्या आई वडिलांसह, पुढे कीर्तनाला. गुरुचं लक्ष कसं असावं शिष्यावर, ज्याला गुरु व्हायचंय त्याला. तसे गुरु भरपूर असतात आजूबाजूला, फक्त तो गुरु शब्द लिहायचा कसा मला नेहमी प्रश्न पडतो. म्हणजे ह्रस्व लिहायचा का दीर्घ लिहायचा? कारण एक वर्गात असतो असं म्हणतात आणि एक बाहेर असतो, त्यातलं खरं पडतं. बरं, दोघांनाही छडीने वळवता येतं, चुकलं नाही. आपल्यामध्ये कोणी आहे का शाळेत शिक्षक म्हणून काम करणारे? चेअरमनने सांगितलं, हेडमास्टरने सांगितलं हे करा, हो करतो सर. काय करणार? आलिया भोगासी असावे सादर. पुढचा चरण मी बदलला, अंगावर चादर पांघरून पण त्याशिवाय पर्याय नाही. हो, कोणाकोणाला तोंड देत बसणार आपण? हो, देगा उसका भी भला, ना देगा उसका भी भला. कीर्तनात बसल्यानंतर कीर्तन ऐकलं, अतिशय सुंदर कीर्तन, समर्थांचं कीर्तन आहे. रामरायाचं गुणवर्णन करता करता राष्ट्राची परिस्थिती लोकांसमोर ठेवली. कीर्तनकाराचं आद्य कर्तव्य आहे की त्यांनी राष्ट्र, धर्म आणि देव या तिन्हाचा विचार मांडावा पाहिजे. नुसती भक्ती मांडायची नाहीये. रामरायाचं चरित्र जरूर सांगा, कृष्णचरित्र जरूर सांगा, पण त्यांनी काय केलं? नुसताच रावणाचा वध किंवा कंसाचा वध नाही केलं, मग केलं काय? कशासाठी मारले त्यांना? एका सीतेला पळवलं म्हणून रामाने एवढ्या लांब जाऊन तिथे त्या रावणाला मारलं का? हो, असं म्हणतात. 18 मारलं. या सगळ्या लोकांचा बळी त्याच्यामध्ये देण्याची तयारी केली आणि त्या रावणाचा ससैन्य पराभव केला. तो एका सीतेसाठी नाही, हो, आमच्या मानबिंदूंचं रक्षण करण्यासाठी.
स्त्री ही आमचा मानबिंदू आहे, देवता आहे आमची. आज आम्ही काय बघतो ते आपल्याला माहिती आहे. स्त्रीने कसं आचरण ठेवावं हे आमच्या स्त्रियांनाच कळत नाही सुद्धा. आणि त्यांच्याबद्दल काही बोललं की स्त्री व्यक्तीवाले धावत अंगावर येतात. सुदैवाने माझ्या अजून कोणी अंगावर आलं नाही. आले की माझ्याकडे उदाहरण आहे, काय म्हणायचं ते. तेव्हा स्त्री हा आमचा मानबिंदू आहे. त्या मानबिंदूचं रक्षण आम्ही केलं पाहिजे. नव्हे आमच्या माता म्हणून ज्या आम्ही मानतो, स्त्री आमची जननी आहे. कुमाता क्वचितो भवेत असं शंकराचार्य म्हणत असत. पिता कुपिता होऊ शकतो, वाईट असू शकतो, पण माता कधी असू शकत नाही जर ती माता असेल. मला गंमत वाटते त्या दूरदर्शनवरच्या मालिका पाहून. आम्हाला 1957 साली असं सांगण्यात आलं, 3 नंतर मुळीच नको, 2 नंतर पहा आणि 3 नंतर थांबा वगैरे वगैरे. आणि आता 1 नंतर मुळीच नको. आम्हाला तेही नको असं झालं म्हणून मधल्या काळात तेही नको. आणि आता टीव्हीवर जाहिराती, अपत्य संभव होत नसेल तर आमच्याकडे या. म्हणजे काय उजव्या मथ्याने जाहिराती चाललेत त्या. कोणी घेतला को आक्षेप नाही. गर्भपात घडवणाऱ्या माणसाला ही जाहिरात काय सांगते? काय सरोगेटिंग मदत ना, असा एक नवीन प्रकार. मध्यंतरी एक स्त्री आमच्या भागात आली होती. मोठी व्याख्याता आहे, काम करते मोठी. दूध आई म्हणून बना असा तिने प्रचार केला. धाराव म्हणतात तिला. संभाजीराजे लहानाचे मोठे झाले ते धारावच्या दिवा त्या दुधावर. त्यांची आई त्यावेळेला जिवंत नव्हती, सईबाई गेल्या होत्या. या स्त्री जननी ही आमची महत्वाची आई आहे. जननी जन्मभूमीश्च, जन्मभूमी आमची महत्वाची आहे. तिचे असंख्य तुकडे आम्ही केले. नुसतं म्हणायचं स्वर्गादपी करी असती, पण आम्ही जन्मभूमीसाठी काय केलं? आमचा मुलगा शिकला, परदेशात गेला. आई वडील मोठ्या अभिमानानं सांगतात अमेरिकेत आहे, एवढा पगार देतोय, तुम्हाला पाठवतोय पैसे, तुम्ही काय करताय? नाही, वृद्धाश्रमात जागा शोधतोय. का माहित नाही. जननी जन्मभूमी, लोकमाता गंगामाता असेल, गोमाता असेल, या सगळ्या आमच्या माता आहेत. त्यांची टीका, त्यांची निंदा आम्ही नाही सहन करता कामा. पण इथे त्या तिघांची कीर्तनावरून परत आल्यानंतर चर्चा झाली. समर्थांची उशीर झाला. 2 दिवस आई वडील बरोबर गेले. नंतर वेणा एकटीच जायला लागली आणि तिची टिंगल त्या वाळी आजूबाजूच्या मुलांनी सुरू केली. चालली एका गोसावड्याच्या मागे. लिव्हिंग रिलेशन आम्हाला चालतं. सध्या टीव्हीवरच्या सगळ्या मालिका काढून पाहत, बायकांचीच भांडणं, बाकी कोणाचीही भांडणं नाही. ती तिचा सूड घेते, ती हिचा सूड घेते. कधी आई लेकीचा घेत असेल, कधी लेक आईचा घेत असेल, कधी सासू सुनेचा, कधी सून सासूचा, पण त्यांचीच भांडणं आहे. लोकांनी टिंगल टवाळी करायला सुरुवात केली आणि टिंगल करता करता ती टिंगल इतक्या टोकाला पोचली की जणू काही आम्हीच धर्माचे त्राते आहोत असा भाव या लोकांच्या मनात अहंकाराने जागृत होता. असत्याला, अन्यायाला, अधर्माला वेळीच ठेचला नाही तर तो आपल्या जीवावर उठतो हे आम्हाला कधी कळलंच नाही. ते ज्या दिवशी आम्हाला कळेल त्या दिवशी हा देश खऱ्या अर्थाने मुक्त होईल, जगद्विख्यात होईल, जगदवंद्य होईल. आम्हाला कळतच नाही किती प्रकारचे अत्याचार, किती प्रकारचे अन्याय आमच्या देशावर झाले आम्हाला माहितीच नाही. आमची भाषा तोडली गेली, आमची माता आमच्यापासून दुरावली गेली, आमचं प्रांत आमच्यापासून दुरावले गेले. कच्छतीवचा भाग कुठे माहित नाही आम्हाला. काश्मीर बद्दल बरंच काही ऐकलं हो. कच्छतीवचं काय, अरुणाचल प्रदेशाचं काय, भूतानचं काय आम्हाला माहितीच नाही. खाली दक्षिणेकडे सेतुबंध तोडण्याचा प्रयत्न केला त्याचं काय? पुरावे हवे. मी अलीकडच्या काळात एक घाणेरडा प्रश्न सगळ्यांना विचारतो, जे त्यांच्या दृष्टीने घाणेरडा, माझ्या दृष्टीने सायंटिफिक. मी माझ्या आईचा मुलगा आहे, आई वडिलांचा मुलगा आहे, हे कोणी ठरवलं? जुन्या काळात ज्या वेळेला घरात जन्म होत होता त्यावेळेला ठरवणं गरजेचं नव्हतं.
आता तुमच्या गळ्यात तिथली नर्स कोणत्या तरी बिल्ला टाकते आणि ती कुठेतरी नेऊन ठेवते की ते तुमचे आई वडील. बरोबर आहे ना? तुमच्याकडे काही पुरावा आहे का की हे मूल तुमच्याच पासून जन्माला आलेलं नाही? त्या नर्सनी सांगितलं, त्या डॉक्टरनी सांगितलं. मग त्या नर्सवर जर तुमचा विश्वास आहे तर आमच्या परंपरेत आमच्या साधू संतांनी सांगितलं त्याच्यावर विश्वास का नाही? का बरं अशी अवस्था आहे? तिने गळ्यात बिल्ला घातला, तो बिल्ला आंघोळ करताना बाजूला पडला का काय झाला माहित नाही, कदाचित दुसऱ्याचा एकाच वेळेस काय एकाच मुलाला काय आंघोळ घालतं तसं नाही, 4-5 मुलं सुद्धा एकत्र असतात. कुठलं म्हणून असं आहे काही? पूर्वी एक संस्कार असेल, जाताचा संस्काराबद्दल एका महत्वाच्या सांगतो. बाळंतिणीची खोली अंधारी असायची, पण आम्हाला असं सांगितलं गेलं, शिकवलं गेलं की उजेड असला पाहिजे खोलीत. काय उजेड पडलाय सगळ्याचा. त्याचा परिणाम माहिती आपल्याला? लहान मूल ज्या वेळेला या उजेडाचा त्रास सहन करू शकत नाही त्यावेळेला लहान वयात त्या मुलाला चष्मा लागतो. आमची अलीकडची पिढी बघा, प्रत्येक दिवसाला पूर्वी पद्धत अशी होती की एक दिवस मुलाला झालं की एक पणती लावायची, एक बार, दुसऱ्या दिवशी 2, अशा 30 दिवस 30 व्याधी लावल्यानंतर मग त्याला सूर्यदर्शनासाठी द्यायचं आहे आणि सूर्यदर्शनाचा संस्कार त्याच्यावर करायचा. तोपर्यंत त्या बाईने आणि त्या मुलाने त्या अंधाऱ्या खोलीच्या बाहेर पडायचं नाही असा नियम होता. त्यामुळे 70 नाही 80 झाली तरी त्या माणसांना अजूनही चष्मे नाही. आणि आम्ही चष्मे बदलू काय ही अवस्था आहे? टीका करता येते कारण सत्य माहित नसतं, माहिती असलं तरी सांगायचं नसतं कारण लोक आम्हाला पुरसटलेले जुनाट मागासलेले म्हणतील म्हणून. ही मुलगी वेदांतावर चर्चा करते समर्थांबरोबर, भागवताचा अर्थ समजून घेते, कोणाला भागवतोत्तम म्हणावं, उत्तम भागवत कोण म्हणावं असा विषय ती मांडते. यांना त्याच्याशी काही घेणं नाही, तिला टीका करायची आणि तिला टोचून टोचून मारायचं एवढंच त्यांना माहिती आहे. शांतता कोर्ट चालू आहे नावाचं एक नाटक आहे, त्याच्यात श्रीराम बाबूंची प्रस्तावना आहे, आपण मुद्दाम वाचा. लीला बेणारे शिक्षिका जी आहे तिच्यावर केलेले आरोप थोडक्यात जाताचा संदर्भ देतो म्हणजे माझा विषय आपल्याला कळेल काय घडतं. 4 मुलं एका खोलीत बसलेली आहेत, एक दरवाजा आणि एक खिडकी गवाक्ष त्याला आहे. वेळ कसा घालवायचा, हाऊ टू किल द टाइम, दॅट इज द क्वेश्चन. हा प्रश्न आहे सगळ्यांसमोर. तो वेळ घालवण्यासाठी त्यांची चर्चा चाललेली असताना अचानक दरवाजाची एक चिमणी आतमध्ये येते. एका मुलाला उत्तर सापडतं वेळ कसा घालवायचा. दरवाजा बंद केला जातो आणि त्यातला तो मुलगा ज्याला हे कळलंय आता वेळ कसा घालवायचा तो त्या चिमणीच्या मागे लागतो. सुरुवातीला त्या चिमणीलाही आपल्या मागे कोणीतरी लागले याचा आनंद मिळतो. ती उडत असते, थकत असते, ओरडत असते जीवाच्या आकांताने. मुलाला त्याचं काही घेणं नसतं कारण त्याला त्या चिमणीला स्पर्श करायचा असतो. स्पर्श चांगला आहे का वाईट आहे मला माहित नाही, त्या स्पर्शाचे परिणाम काय आहेत मला माहित नाही, पण आज आम्ही सहजरित्या ज्यावेळेला शेकहँड करतो त्यावेळेला त्याचे काय स्पर्शाचे परिणाम होतात याचा विचार आम्ही करू शकत नाही कारण आमचं मन इतकं निर्धावलेलं आहे की आम्हाला त्याचं काही वाटतच नाही. हात लागल्यावर ती चिमणी जीवाच्या आकांताने ओरडते, मुलाला आनंद वाटतो आपला हात लागला आणि मग त्या चिमणीला हात लावण्याचा खेळ सुरू होतो. खेळता 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 चिमणीचं एक एक पीस उपटलं जातं, चिमणी रक्तबंबाळ होऊन खाली पडते. मुलांचा टाइमपास झालेला असतो. आपलेच पाय चालत असतात, अज्ञात संकटाची वाट, एक एक लाट कुठून जाते. वेणा स्वामींच्या चरित्रावर शिंतोडे उडवणाऱ्या सगळ्या माणसांनी तो चिमणीचा खेळ करण्याचा नको उद्योग केला. एक एक आरोप करावा आणि एक एक पीस उठवावं आणि ती रक्तबंबाळ व्हावी अशा अवस्थेपर्यंत तिला पोहोचवलं. काय गुन्हा होता तिचा? त्यांच्या दृष्टीने एका गोसावड्याबरोबर रात्रभर गप्पा मारत बसली. गप्पा कोणत्याचा विचार नाही केला, तत्वज्ञान शिकते का आणखीन काय हा विचार नाही केला, तो गोसावी कोण आहे याचाही विचार केला नाही. आरोप करायला काय जातो? आरोप करणं
जननिंदा त्यासाठीच जणू काही जन आहेत. जन हे कसले देखाव्याचं असं कुणीतरी म्हटलंय. हा असा सातत्याने आरोप करता करता ती पिसं उपटली जायला लागली आणि एक दिवस सगळे ग्रामस्थ पिसं उपटणारे लोक तिथे एकत्र आले आणि त्यांनी तिच्या आई वडिलांना बोलायला सुरुवात केली. तुमची मुलगी काय करते बघा. कोणीतरी पटकन म्हणाल, संत मीराबाईला सुद्धा विष पाजलं होतं ना. का ती म्हणत होती, मेरे तो गिरीधर गोपाल दुसरा न कोई. तो गिरीधर गोपाल म्हणजे काय त्यांना कळलंच नाही. हिचं कुठेतरी बाहेर किती भानगड आहे असाच लोकांनी विपरीत अर्थ केला. किंबहुना विपरीत अर्थ करायलाच आम्ही गेल्या 70 वर्ष स्वातंत्र्यानंतरच्या काळात शिकलो. आम्हाला कोणत्याही शब्दाचा निश्चित अर्थ कळतच नाही. विपरीत अर्थ म्हणजे लवकर कळत. मग हिला ही विष द्या. ते कराडचं अत्यंत जहाल असणारं विष आणून एका स्त्रीने तिच्या हातात दिलं आणि बाहेर सगळीकडे गंमत पाहत नव्हतं. वेणाने सांगितलं, होय ते मी विष पिणार आहे, पण मी गडबडून बाहेर येऊ नये म्हणून दरवाजा लावून घ्या. कुलूप लावा, चावी तुमच्याकडे. काय धाडस आहे. समाजाचं आव्हान पेलायचं म्हटल्यानंतर ते विष बचवण्याची ताकद आपल्यात असावी लागते. तरच नामस्मरण केलेला काही अर्थ असतो. आम्ही नामस्मरण करतो पण जरा काही वाजलं की आम्ही घाबरतो. मागचा अनुभव बऱ्याच जणांचा आहे नाशिकचा. ते नाशिकला होते. आदल्या दिवशी प्रवचनाच्या वेळेला मी बोललो, काय चाललंय. कवाच्या भये काय भीतो तिरंडी धरी रे मना धीर धाका स्तांडी. तो जर माझा स्वामी आहे, परमेश्वर जर माझा स्वामी आहे, तो ठरवणार आहे मी जिवंत राहणार का मरणार, मी कसं जगायचं तो ठरवतोय. कुठलीही गोष्ट माझ्या हातात नाही हे जर निश्चित आहे तर मी कशाला त्याचा विचार करतो. मीराबाईंना विष पाजलं ते त्यांच्या दिलाने दिलं आणि वेणा स्वामींना विष पाजलं ते समाजाने दिलं. समाजामार्फत गेलं. प्रल्हादाला सुद्धा त्याच्या आईने विष पाजलं. ते विष पिता पिता वेणा स्वामीने ठरवलं की आता एकच, कोणत्याही प्रकारची भावना मनात शिल्लक राहिली नाही. आता मला फक्त माझे सद्गुरू जे आहेत, माझे स्वामी आहेत, ते मला या त्रासातून सोडवतील. त्रास असला तर तो देहाला आहे, मला कुठे आहे. वृत्ती सगळ्या नाहीशा झालेल्या आहेत. आणि मग तो प्रसंग असा मोठा मजेशीर आहे. मजेशीर या अर्थाने की त्या टोकाला गेल्याशिवाय, त्या अवस्थेत गेल्याशिवाय, चित्तवृत्तींचा निरोध झाल्याशिवाय, मनाचा लय झाल्याशिवाय भगवंताचं दर्शन होत नाही. आणि ते समर्थांचं दर्शन त्या ठिकाणी झालं. समर्थांनी वेणा स्वामींना त्या ठिकाणी त्या विषाच्या त्रासातून सोडवलं आणि मग म्हणाले, आता तुला मी घेऊन जाते. मला फक्त एकाच प्रसंगाचं स्मरण झालं. सतीला आपला देह जाळावा लागला कारण भगवान शंकरांचं म्हणणं न ऐकता तिच्याकडे यज्ञामध्ये गेली होती. या देहाने आता मी माझ्या पतीला पुन्हा नाही भेटू शकत. या देहाने आता मी पुन्हा माझ्या आई वडिलांकडे नाही राहू शकत. सद्गुरूंकडे जायचं असेल तर देहशुद्धी करायला पाहिजे. ती देहशुद्धी त्या विषाने केली होती आणि मग त्या समर्थांबरोबर तिथे गेल्या. ती जी मनाची करणी आहे, त्या मनाच्या करणीमध्ये मनाचा पूर्णपणे लय झाला. आता माझं कोणी नाही. सगळी नातीगती आपोआप समजून, त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधू सखा त्वमेव, या अवस्थेला त्या पोहोचल्या. ती अवस्था ज्या वेळेला मनाला येते त्याच वेळेला खऱ्या अर्थाने आपण ईश्वरी रूपामध्ये सद्रूप होतो. काय सांगो साजणी मनाची करोडी, काय सांगू साजणी मनाची करोडी, काय सांगू साजणी. कळे ना ठाई उन, कळे ना ठाई उन,